आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा जो व्हिडिओ बनवतो आहे की येणारी जी पोलीस भरती आहे ते पोलीस भरती कधी येणार आहे याचं अपडेट जे आहे ते अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट पोलीस भरतीच्या संदर्भात किंवा इतर TRTच्या संदर्भात, पोलीस प्रशिक्षणाच्या संदर्भात, कोणतेही जरी एज्युकेशन संदर्भात जे व्हिडिओ आहेत किंवा अपडेट आहे हे आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीच्या संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट सांगतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 11 आणि 12 तारखेला मुंबई पोलीस भरती जी आहे त्याची लेखी परीक्षा झालेली आहे. म्हणजे कारागृह, चालक आणि शहर म्हणजे लेखी परीक्षा ते 11 आणि 12 तारखेला दोन्ही तारखेला झालेले आहे. आणि ही परीक्षा झाल्यानंतर ही जी परिपत्रक आहे 10-15 तारखेआधी परिपत्रक निघालं, हॉल तिकीट आल्या, नंतर हे आज आणि काल परीक्षा झाली. आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा झाल्यानंतर जे आपल्याकडे 7,000 जागांची जी काही ऍड येणार होती आणि 7,000 भरती केली जाणार आहे असे देवेंद्र फडणवीस बोलले होते, तर ती भरती कधी येणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवतो आहे आणि ते अपडेट आपण पाहतो आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आपल्याला माहिती आहे ही भरती झाल्यानंतर आता ही लेखी परीक्षा झाल्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला बाकी फायनल जी असणार आहे ती फायनल यादी लागणार आहे. यानंतर ही फायनल यादी लागत असताना जानेवारी कंप्लीट होणार आहे. जानेवारी झाल्यानंतर जी ऍड आहे, जी 7,000ची ऍड आहे, मग ही जागा किती असणार आहे हे लक्षात घ्या की 7,000 जागांची जी याड येणार आहे हे आपल्याला सर्वांना सांगितलं होतं. 7,000 हे फक्त रिक्त जागा आहे. तेव्हापर्यंत ज्या जागा पुन्हा रिक्त होणार आहेत म्हणजे ही जागा पुन्हा वाढणार आहे. म्हणजे ह्या ज्या जागा आहेत त्या पुन्हा वाढणार आहेत. म्हणजे 7,000 जागा आहेत पुन्हा 2 ते 3,000 जागा पुन्हा वाढू शकतात, कारण बॅट्समन आणि इतर ज्या जागा आहेत त्या पुन्हा त्यात ऍड होतील. मग ऍड झाल्यानंतर जागा ह्या 10,000ची ऍड येणार आहे असं आपण गृहीत पकडू. म्हणजे अंदाजित 10,000ची ऍड असणार आहे. मग आपल्याकडे वेळ किती असणार आहे? जे या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं झालं नाही त्यांच्याकरिता जी काही आगामी जी भरती होणार आहे ती कधी येणार आहे असं फोन येतात विद्यार्थ्यांचे, कमेंट्स येतात की सर ऍड कधी येणार आहे. तर त्या याने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की हे जानेवारी महिन्यात हे संपत आहे. म्हणजे हे जी जाहिरात ही जे लेखी परीक्षा आहे यांचा रिझल्ट आहे ना. त्यानंतर आपल्याकडे जाहिरात आल्यानंतर समजा जाहिरात जर फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये जर आली तर आपल्याकडे समजा 2 महिने मिळत आहे. म्हणजे आतापासनं हा जानेवारी महिना, नंतर जानेवारी झाल्यानंतर आपल्याकडे फेब्रुवारी नंतर मार्च आणि नंतर एप्रिल हे 4 महिने आपल्याकडे मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 4 महिन्यामध्ये आपण याकडे लक्ष द्यायचं आहे की जागा किती येणार आहे याकडे लक्ष द्यायचं नाहीये. मग त्या कुठल्या विभागातल्या म्हणजे कुठल्या किती येणार आहेत याच्याकडे लक्ष देण्यात यायचं नाहीये. कारण हे जर तुम्ही त्याकडे लक्ष जर देत असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या अभ्यासापासून दूर जात आहोत. पण जे विद्यार्थी गेल्या रिझल्टमध्ये किंवा गेल्या पोलीस भरतीमध्ये जर कमी मार्क्स 1-2 मार्क्सने त्यांचा रिझल्ट गेलेला असेल किंवा पोलीस भरतीमध्ये म्हणजे त्यांचे जे फिजिकल आहे या फिजिकलमध्ये जर कमी मार्क्स मिळाले असेल तर आपल्याला 2 गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वात जास्त लक्ष 2 गोष्टीकडे जर तुम्ही दिलात या 4 महिन्यामध्ये, एक की 40च्या वर मार्क्स कसे मिळतील, मला 41 मार्क्स कसे मिळतील हे पाहायचं आहे म्हणजे 40च्या वर. आणि दुसरी गोष्ट तिकडे लेखी परीक्षेमध्ये 85 अबोव कसे मार्क्स मिळतील हे सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे. इकडे 40च्या वर आणि इकडे 85 अबोव जर तुम्ही मार्क्स घेतले तर पोलीस होण्यापासून किंवा वर्दी येण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे येणारे जे काही 4 महिने असणारे जे 4 महिने आहे या 4 महिन्याचा अभ्यास आतापासूनच तुम्हाला करायचा आहे. आणि हे प्रशिक्षण एसटी विद्यार्थी असतील त्यांना प्रशिक्षण सुरू आहे. त्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यायचा आहे. जे इतर विद्यार्थी आहेत ज्यांचा रिझल्ट आले नाही त्यांनी सुद्धा याचा फायदा घ्यायचा आहे. म्हणजे ही जी ऍड आहे ही फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि येणार आहे. म्हणजे येणार आहे. आणि जागा अंदाजित सांगितलेल्या आहे 7,000 जागा ज्या आहेत तेव्हा सांगितलेल्या आहे 2 महिन्याआधी की डिसेंबरमध्ये ऍड येणार आहे असं सांगितलं गेलं होतं. परंतु डिसेंबरमध्ये ऍड न येता ह्याच जागा ज्या 7,000 तेव्हाच्या सांगितलेल्या आहेत या 3 महिन्यामध्ये किंवा या 4 महिन्यामधल्या ज्या काही जागा ज्या इतर आहेत त्या रिक्त जागा त्या ठिकाणी ऍड नव्हत्या, त्या अशा पकडून आपल्याकडे 3,000 एक्स्ट्रा म्हणजे 10,000ची ऍड येईल हे लक्षात घ्या. संभावित आहे समजा विद्यार्थी मित्रांनो. तर यात आपलं कसं आपल्याला कशी वर्दी मिळेल याच्यासाठी मात्र आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना लढायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि फोकस तुम्हाला 2 गोष्टीवर करायचा आहे. एक फिजिकल 40 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स आणि दुसरी गोष्ट 85 पेक्षा जास्त मार्क्स. आजचा तुम्ही जर पेपर पाहत असाल किंवा कालचा जो पेपर पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे 75% हा जो पेपर आहे किंवा कोणताही पोलीस भरतीचा पेपर हा रिपीट असते, हे कॉपी पेस्ट असते. म्हणजे जुनेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग या 85 मार्क्स कसे मिळेल याच्यासाठी जास्तीत जास्त सराव करणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. आणि दोन्ही गोष्टी तुम्हाला साईड बाय साईड करायचा आहे.
आपल्याला फिजिकल पण करायचं आहे आणि लेखी परीक्षेची पण तयारी करायची आहे. तरच आपल्या अंगावर वर्दी येईल आणि आपण पोलीस विभागामध्ये दाखल व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी ही ऍड जे आहे मार्च आणि जे काही आपल्या फेब्रुवारीचं सांगितलं तुम्हाला, हे दोन्ही संभाव्य तारखा किंवा संभाव्य महिने आहेत. आपल्याकडे असलेले 4 महिन्याचा सदुपयोग करा, अभ्यास करा आणि नक्कीच या पोलीस भरतीमध्ये दाखल होण्यासाठी या 4 महिन्यामध्ये नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे. हेच आजचं अपडेट होतं आणि या अपडेट करिताच हा व्हिडिओ बनवला होता. ही जी माहिती आहे, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.